पासून अगदी विजयापर्यंत या ठिकाणी गणित माड्याची मीटिंग कशी असणार ते आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून बघितली। नेमकं माड्यामध्ये विजय कुणाचा होणार हा विषय असताना आपल्यापूर्वी अभिजित पाटलांनी जवळपास 25 त्यांच्या पंढरपूरच्या ऑफिसच्या समोर अशा पद्धतीचा या ठिकाणी जल्लोष चालणार आहे। फटाक्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जयघोष त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे एक अभिजित पाटलांच्या जयघोष मोठ्या प्रमाणात होत कारण अभिजित पाटलांची महत्वाची यंत्रणा माड्यामध्ये काम करत होती। रात्रीचा दिवस करून लोक त्या ठिकाणी माड्यामध्ये अभिजित पाटलांच्या विजयासाठी प्रयत्न केला असता त्या ठिकाणी चर्चा आहे। या माध्यमातून काय कार्यकर्ते नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया फक्त शिंदे साहेबांनी बघत राहावं। विजयाची खात्री होती का सुरुवातीपासून? हो 100% पहिल्यापासून आबांच्या उत्साहाचा दर असेल गोरगरीब सामान्यांच्या जनतेच्या पाठीमागं उभं राहून प्रत्येक कार्यकर्त्या सुखदुःखात आबा पोहोचले होते आमचे। त्याच्यामुळे आम्हाला 100% आबा हे निवडून काय वाटतं त्याबद्दल? आनंद वाटतोय आम्हाला। 30 वर्ष सत्ता एक शेतकऱ्याचा नेता आज आमदार झाला हा आम्हाला हा खात्रीनं आनंद वाटतोय। ठीक आहे, नमस्ते। बोला काय आता आमदार बदलला की कसा? सोलापूर जिल्ह्याला वाटत होतं अभिजित आमदार होऊन पुढे गेला जनतेनं आमदार लोक बबन दादाला काय सांगता आता? अभिजित पाटील एक सामान्य चांगले का नेते आहेत। त्यांनी पंढरपुरात पण लढवायचं ठरवलं होतं आणि शरद पवार साहेबांनी त्यांना माड्यात ढकललं। माड्यातनं त्यांनी दाखवून दिलं माड्यात पण अभिजित पाटील साहेब आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। हे आमच्या युवक पिढीसाठी सगळ्यात चांगलं आणि विकास त्यांनी करून दाखवले हे मी तुम्हाला न्यूजवाल्यानं ठीक आहे। इकडं आणि आबासाहेब इकडं असल्यामुळं आणि अभिजित पाटलांची महत्वाचे कार्यकर्त्याची यंत्रणा असेल या माध्यमातून अभिजित पाटलाचा कुठेतरी विजय झाला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर।